महत्वाची बातमी, राज्यामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा वेगळा प्रयोग होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मवियातील 3 पक्षांसाठी दीड वर्षाचा फॉर्म्युला ठरू शकतो। दीड वर्षाच्या फॉर्म्युल्यासाठी पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्वाची बातमी, राज्यामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा वेगळा प्रयोग जो आहे तो आता होऊ शकतो का, या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर राज्याचा विरोधी पक्ष नेता जो आहे तो अजूनपर्यंत लाभलेला नाही। खरं तर कोणतीही विरोधी पक्षामध्ये जे महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचा एकही पक्षाचं 10% आमदार जे आहेत ते निवडून आलेले नसल्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। परंतु आगामी काळात महाविकास आघाडी जी आहे ती विधानसभा अध्यक्षांना आम्ही एकत्रितपणे विधानसभेच्या अगोदर आघाडी करून आम्ही निवडणूक लढलो अशा पद्धतीचं पत्र देखील देऊ शकता आणि त्यानंतर संपूर्ण विरोधी पक्ष नेता जो आहे तो महाविकास आघाडीच्या पारड्याला लागू शकतो। परंतु या विरोधी पक्ष नेत्यावरतून आता महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी रस्सीखेच जी आहे ती पाहायला मिळते। सर्वाधिक संख्या जी आहे ती आमदारांची महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाची आहे। जवळपास 20 आमदार ठाकरे गटाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विरोधी पक्ष नेत्यावरती दावा ठोकला जातोय। परंतु वरच्या सभागृहात विधान परिषदेवरती मात्र काँग्रेसचं संख्याबळ जास्त असल्यामुळे काँग्रेस जे आहे ते विरोधी पक्ष नेतेपद विधान परिषदेचं आपल्याकडे राहावं याकरता संपूर्ण लॉबिंग करताना पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळात या पुढच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या 3ही प्रमुख नेत्यांची अर्थात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या तिघांचीही बैठक एकत्रितरित्या होणार आहे आणि विरोधी पक्ष नेत्यावरती तोडगा जो आहे तो काढला जाणार आहे। परंतु दीड वर्षाचा विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला असावा असा सूर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं पाहायला मिळतोय। त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यावरती आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये काही तोडगा निघणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।